तिकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरक बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय। हॉटेलमध्ये गॅसला चूल हा पर्याय आहे, पर्याय असू शकत नाही अशी भूमिका हॉटेल व्यावसायिकांनी मांडली आहे। तर हॉटेलची किचन अत्याधुनिक झालेली आहेत, विविध प्रकारच्या गॅस शेगड्यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे शासनाने तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण पुन्हा सुरू करावं अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांना करण्यात येते। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल मालकांशी थेट संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। तर आपल्या हॉटेलचं नाव काय आणि आपल्याकडे किती कामगार काम करतात आणि जर का हॉटेल बंद झाले तर काय परिणाम होणार आहे आपल्याकडे? मी पेनमध्ये इंडियन मसाला रेस्टॉरंट आणि एक माझा दुसरा हॉटेल आहे फूड मॉल म्हणून। तर दोन्ही ठिकाणी माझे जवळजवळ 80च्या आसपास कामगार काम करतात माझ्यासोबत। पण त्याच्यासोबत आताची जी गॅसची परिस्थिती आहे ती अत्यंत एकदम म्हणजे बिकट एकदम वाईट परिस्थिती गेलेली आहे। आता जर का आपण पाहिलं तर ही अत्याधुनिक शेगडी आहे, याच्यामध्ये आहे ती मोठ्या प्रमाणात हाय फ्लेम असते, याच्या जे धग आहे हा जास्त असतो। आता जे नवीन जे पदार्थ आहेत, चायनीज पदार्थ आहेत, यांना हा एवढ्या हाय फ्लेमची गरज लागते। आता जे नवीन जर का एखादी ऑर्डर तुमच्याकडे आली तर ती पूर्ण होऊ शकते का चायनीज किंवा इतरची? ती पूर्ण आता कोळशावरती हा पर्याय मुलामध्ये नाहीच आहे। कारण तो एक तुम्हाला आता कस्टमरची जशी रिक्वायरमेंट आहे कोणत्या गोष्टीची, तर ती आम्ही त्या कोळशावरती बनवून देऊ शकत नाही ना, कोळशा भट्टीवरती होऊ शकत नाही ती। त्याच्यासाठी हे सिलेंडरचा साठा उपलब्ध होणे गरजेचं आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।